नमस्कार, स्वागत आहे. आज आपण काही निवडक बातम्यांचा गठ्ठा घेतलाय आणि त्यातून काहीतरी वेगळं शोधायचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे फक्त वरवरच्या गोष्टी नाही. अगदी. फक्त हेडलाईन्स नाहीत, तर त्यामागे नेमकं दडलंय काय हे पाहणार आहोत. नक्कीच. आजच्या स्रोतांमध्ये हवाई वाहतुकीतील गोंधळापासून ते थेट लडाखच्या सीमेपर्यंत आणि शेअर बाजारापासून ते आपल्या घरातल्या उत्पादनांपर्यंत सगळंच आहे. हो. आणि या सगळ्या विखुरलेल्या घटनांमध्ये काही समान धागा आहे का हे शोधणं आपलं आजचं मिशन आहे. चला तर मग. चला, या धाग्याचं पहिलं टोक पकडूया. सुरुवात इंडिगो एअरलाइन्सच्या बातमीने करूया. काही दिवसांपूर्वी वादळी हवामानामुळे त्यांची सेवा पूर्णपणे कोलमडली होती. हो, आणि सोशल मीडियावर तर प्रवाशांच्या संतापाचा अक्षरशः महापूर आला होता. आता ते म्हणत आहेत की त्यांनी एक क्रायसिस मॅनेजमेंट टीम बनवली आहे. हो, आणि त्यांचे सीईओ म्हणतायत की 70% उड्डाणे पूर्ववत झाली आहेत. पण गंमत इथेच आहे. म्हणजे वरवर पाहता ही एका कंपनीने नैसर्गिक आपत्तीवर मात करण्याची गोष्ट वाटते, पण जेव्हा सरकार हस्तक्षेप करतं आणि त्यांना प्रवाशांना तब्बल 610 कोटी रुपये परत करायला लावतं. बरोबर, तेव्हा प्रकरण फक्त एका वादळापुरतं मर्यादित राहत नाही. 610 कोटी ही रक्कम खूप मोठी आहे. म्हणजे हा केवळ तिकिटाचा परतावा आहे की यात काही दंड वगैरे आहे? नेमका हाच मुद्दा आहे. ही रक्कम केवळ परतावा नाही, तर एक संदेश आहे. संदेश? हो, संदेश असा की तुम्ही प्रवाशांना गृहीत धरू शकत नाही. पण याला जोडून दुसरी बातमी वाचली की या गोंधळाचं चित्र अधिक स्पष्ट होतं. कोणती बातमी? एका संसदीय समितीने काही महिन्यांपूर्वीच DGCA ला झापलं होतं. थांबा, DGCA म्हणजे नक्की काय आहे? आपल्या श्रोत्यांसाठी सोपं करून सांगाल का? हो, नक्कीच. DGCA म्हणजे डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन. ही ती संस्था आहे जी भारतात विमान वाहतुकीचे सगळे नियम बनवते. आणि कंपन्या त्याचं पालन करतात की नाही यावर लक्ष ठेवते? अगदी. तर याच DGCA ला संसदीय समितीने पायलट्सच्या थकव्याबद्दल आणि त्यांच्या कामाच्या तासांबद्दलच्या नियमांमध्ये सवलत देण्यावरून स्पष्ट इशारा दिला होता. अरे वा, आता हे खूपच रंजक वळण आहे ना? हां, म्हणजे एका बाजूला प्रवासी तक्रार करत आहेत की वादळानंतर कंपनी काहीच नीट सांभाळू शकली नाही, आणि त्याचवेळी संसदीय समिती पायलटच्या थकव्याबद्दल चेतावणी देत आहे. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा असू शकतो का की ही समस्या केवळ एका वादळाची नाही, तर संपूर्ण हवाई वाहतूक प्रणालीच ओव्हरलोड झाली आहे? अगदी बरोबर पकडलंय. हीच ती गोष्ट आहे जी हेडलाईन्सच्या पलीकडची आहे. म्हणजे कमी कर्मचारी, त्यांच्यावर प्रचंड ताण, आणि त्यामुळे जेव्हा एखादी अनपेक्षित आपत्कालीन परिस्थिती येते तेव्हा सगळं कोलमडून पडतं. बरोबर. पायलट्स थकलेले असतील तर ते योग्य निर्णय कसे घेणार? ग्राउंड स्टाफवर ताण असेल तर ते प्रवाशांशी नीट संवाद कसा साधणार? खरंय. त्यामुळे इंडिगोचा गोंधळ हे एक लक्षण आहे, मूळ आजार नाही. आणि मूळ आजार आहे तो संपूर्ण प्रणालीवर आलेल्या तणाचा. अगदी. म्हणजे देशांतर्गत व्यवस्थापनात काहीतरी मूलभूत बदल करण्याची गरज आहे. बरं, आता व्यवस्थापनातील बदलांवरून मला आठवलं, राष्ट्रीय स्तरावरही काही मोठ्या हालचाली होताना दिसतायत. हो, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग म्हणजे NSCने एक देशव्यापी मोहीम जाहीर केली आहे. आणि हा एक अत्यंत संवेदनशील आणि गुंतागुंतीचा विषय आहे. हो, नक्कीच. NSC जी संस्था अनुसूचित जातींच्या हक्कांचं संरक्षण करते, तिने असं म्हटलं आहे की धर्मांतर केलेल्या काही लोकांकडून अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. बरोबर. आणि याच तक्रारींची चौकशी करण्यासाठी ही देशव्यापी मोहीम आहे. पण याचा परिणाम काय होऊ शकतो? म्हणजे ही केवळ एक प्रशासकीय चौकशी असेल की याचे काही सामाजिक आणि राजकीय पडसादही उमटतील? याचे पडसाद खूप दूरगामी असू शकतात. आरक्षणाचा मूळ उद्देश सामाजिक न्यायाचा आहे. हो. पण जेव्हा कोण पात्र आहे आणि कोण नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं, तेव्हा समाजात एक मोठी चर्चा सुरू होते. म्हणजे आरक्षणाचे निकष, धर्मांतराचा त्यावर होणारा परिणाम यावर पुन्हा वादविवाद सुरू होऊ शकतो. नक्कीच. हा केवळ एक प्रशासकीय निर्णय नाही, तर सामाजिक समीकरणांना हात घालणारा मुद्दा आहे. प्रशासकीय सुधारणांवरूनच आपण महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या बातमीकडे येऊया. डिजिटल स्वाक्षरीवाली. हो, तीच. राज्य सरकारने आता डिजिटल स्वाक्षरी असलेल्या जमिनीच्या नोंदींना कायदेशीर मान्यता दिली आहे. हे ऐकायला खूप तांत्रिक वाटतं, पण याचा सामान्य माणसावर काय परिणाम होईल? याचा खूप मोठा आणि सकारात्मक परिणाम होईल. विचार करा, आपल्याकडे जमिनीच्या व्यवहारात किती फसवणूक होते. बनावट कागदपत्र, वर्षानुवर्षे कोर्टात केसेस. अगदी. आता डिजिटल सहीमुळे प्रत्येक कागदपत्राची सत्यता ऑनलाईन तपासता येईल. याला डिजिटल इंडियाच्या दिशेने एक मोठं पाऊल म्हणता येईल.
म्हणजे केवळ उद्योगांनाच नाही, तर सामान्य शेतकऱ्याला किंवा घर खरेदी करणाऱ्यालाही मोठा दिलासा मिळेल. हो, त्याच्या मालमत्तेच्या मालकी हक्काला एक प्रकारचं कायदेशीर कवच मिळेल. म्हणजे एका बाजूला सामाजिक स्तरावर गुंतागुंतीचे प्रश्न हाताळले जात आहेत, तर दुसऱ्या बाजूला तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासन सोपं करण्याचा प्रयत्न होतोय. बरोबर. पण राजकारणात मात्र समीकरणं नेहमीच गुंतागुंतीची असतात. पश्चिम बंगालमधून एक बातमी आहे, जिथे तृणमूल काँग्रेसचे नेते हुमायून कबीर यांनी AIMIM सोबत युती करण्याचे संकेत दिले आहेत. हो, आणि वरवर पाहता ही एका राज्यातील स्थानिक बातमी वाटते. पण तसं नाहीये का? नाही. अशा युती राज्याच्या राजकारणात मोठा फरक घडवू शकतात. AIMIM सारखा पक्ष जेव्हा तृणमूलसोबत येतो, तेव्हा त्याचा थेट परिणाम मुस्लिम मतांच्या विभाजनावर होतो. अच्छा. मागच्या निवडणुकीत काय झालं होतं आणि आता हे दोन पक्ष एकत्र आल्यामुळे मतांचं ध्रुवीकरण कसं होऊ शकतं याचा अभ्यास करावा लागेल. म्हणजे अशा छोट्या छोट्या आघाड्याच अनेकदा राज्याच्या सत्तेची गणितं ठरवतात. अगदी. बरं. प्रशासकीय सुधारणा आणि राजकीय समीकरणांसारख्या राष्ट्रीय घडामोडींवर आपण बोललो, पण देशाच्या अजेंड्यावर नेहमीच सर्वोच्च स्थानी असतो तो म्हणजे सुरक्षेचा मुद्दा. हो, आणि त्या आखाड्यावरही काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ऑपरेशन सिंधूरबद्दल एक विधान केलंय की आपण बरंच काही करू शकलो असतो, पण आपण संयम दाखवला. या विधानाचा नेमका अर्थ काय घ्यायचा? हे एक अत्यंत मोजक्या शब्दांत केलेलं पण ताकदवान विधान आहे. म्हणजे याला स्ट्रॅटेजिक मेसेजिंग म्हणतात. याचा अर्थ असा आहे की भारत केवळ लष्करी क्षमतेवर अवलंबून नाही, तर तो एक जबाबदार देश आहे. अच्छा, म्हणजे हा एक प्रकारे इशारा आहे. हो, आपल्या शेजारी देशांना, विशेषतः पाकिस्तान आणि चीनला एक सूक्ष्म इशारा देतं की आमच्या क्षमतेबद्दल शंका घेऊ नका, पण आम्ही अनावश्यक आक्रमकता दाखवत नाही. हा संयम भारताच्या ताकदीचं प्रदर्शन आहे, कमजोरीचं नाही. अगदी बरोबर. आणि ही ताकद केवळ विधानांपुरती मर्यादित नाही, जमिनीवरही काम सुरू आहे. तुम्ही त्या शोक बोगद्याबद्दल बोलत आहात. हो. लडाखमध्ये 530 मीटर लांबीच्या शोक बोगद्याचं उद्घाटन झालं आहे. हा बोगदा दारबुक शोक दौलत बेग ओल्डी या रस्त्यावर आहे. हे नाव ऐकायला क्लिष्ट आहे, पण त्याचं महत्त्व काय आहे? त्याचं महत्त्व प्रचंड आहे. दौलत बेग ओल्डी हे ठिकाण चीन सीमेजवळचं एक अत्यंत महत्त्वाचं लष्करी तळ आहे. आणि तिथे पोचण्याचा रस्ता हिवाळ्यात बर्फामुळे बंद असतो. हो, अनेक महिने. विचार करा, सीमेवर तणाव आहे आणि तुमच्या सैन्याला रसद म्हणजे शस्त्र आणि अन्नधान्य पोचवता येत नाहीये. परिस्थिती खूप धोकादायक होऊ शकते. हा शोक बोगदा हीच समस्या सोडवतो. तो ऑल वेदर कनेक्टिव्हिटी देतो. म्हणजे आता कोणत्याही हवामानात वर्षाचे 12ही महिने आपलं सैन्य तिथे पोहोचू शकतं. म्हणजे लडाखसारख्या संवेदनशील भागात अशा पायाभूत सुविधा गेम चेंजर ठरतात. नक्कीच. म्हणजे एका बाजूला संयमाचं धोरण आणि दुसऱ्या बाजूला सीमेवर आपली सज्जता वाढवणं असं दुहेरी धोरण दिसते. हो. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर मात्र संयम कमी आणि तणाव जास्त दिसतोय. चीनी लढाऊ विमानाने जपानच्या विमानांवर रडार लॉक केल्याची बातमी आहे. हे किती गंभीर आहे? हे खूपच गंभीर आहे. लष्करी भाषेत रडार लॉक करणं म्हणजे क्षेपणास्त्र डागण्यापूर्वीची शेवटची पायरी. अगदी. तुम्ही लक्ष्यावर निशाणा साधलेला असतो. ही एक प्रकारे थेट धमकी असते. म्हणजे पूर्व चीन समुद्रात तणाव वाढतोय. हो, आणि या घटनेमुळे त्या प्रदेशातील लहानशी ठिणगी कधी युद्धाचा भडका उडवेल हे सांगता येत नाही. आणि हा तणाव फक्त आशियात नाही, युरोपमध्येही कायम आहे. रशिया युक्रेनसोबतच्या शांतता करारासाठी काही मूलभूत बदल करण्याची मागणी करत आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की रशिया आपल्या अटींवर ठाम आहे. कोणत्या अटी आहेत त्यांच्या? त्यांची मागणी आहे की युक्रेनने ज्या प्रदेशांवर रशियाने ताबा मिळवला आहे त्यावरील आपला हक्क सोडावा. जे युक्रेनसाठी शक्य नाही. बरोबर. तो त्यांच्या सार्वभौमत्वाचा प्रश्न आहे. यातून हेच दिसतं की हे युद्ध इतक्या लवकर संपणार नाही. आणि याचा परिणाम संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेवर होतोय. नक्कीच. बरं, जागतिक अर्थव्यवस्थेचा उल्लेख झालाच आहे, तर आता आपण थेट अर्थजगतातील काही मोठ्या घडामोडींकडे वळूया. ठीक आहे. एक मोठी बातमी आहे की प्रायव्हेट इक्विटी फर्म EQT ही सिटीजटेकमधून $1 अब्ज एक्झिट घेण्याच्या तयारीत आहे. पण थांबा, प्रायव्हेट इक्विटी फर्म आणि एक्झिट म्हणजे नेमकं काय? हां, ठीक आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर प्रायव्हेट इक्विटी फर्म म्हणजे अशी गुंतवणूकदार कंपनी जी एखाद्या चांगल्या पण अजून पूर्णपणे मोठी न झालेल्या कंपनीत पैसे लावते. अच्छा. ती त्या कंपनीला वाढायला मदत करते आणि काही वर्षांनी जेव्हा त्या कंपनीची किंमत खूप वाढते तेव्हा आपला हिस्सा विकून बाहेर पडते. या हिस्सा विकून बाहेर पडण्यालाच एक्झिट म्हणतात. कळलं.
म्हणजे EQT ही फर्म आता सिटीस्टेक या भारतीय हेल्थकेअर टेक्नॉलॉजी कंपनीतून बाहेर पडून आपला नफा कमावण्याच्या तयारीत आहे. बरोबर. पण $1 अब्ज एक्झिट ही मोठी गोष्ट आहे का? खूप मोठी गोष्ट आहे. हे दाखवतं की भारतीय तंत्रज्ञान, विशेषतः हेल्थकेअर टेक कंपन्यांमध्ये परदेशी गुंतवणूकदारांना किती मोठा विश्वास आहे. काही वर्षांपूर्वी याच कंपनीचं मूल्यांकन $1 अब्ज होतं आणि आता ते 2.5 ते 2.8 अब्ज डॉलर्सच्या घरात पोहोचलं आहे. वा, ही वाढ भारताच्या टेक सेक्टरसाठी खूपच सकारात्मक आहे. नक्कीच. बरं, आता मनोरंजन क्षेत्राबद्दल बोलूया. OTT प्लॅटफॉर्म्सनी दाक्षिणात्य चित्रपटांचे हक्क खरेदी करणे कमी केले आहे. म्हणजे त्यांना आता साऊथचे चित्रपट नको आहेत का? नाही, तसं नाही. ते आता जास्त निवडक झाले आहेत असं म्हणता येईल. म्हणजे नक्की काय बदललंय? पैशांचा प्रश्न आहे की कथेच्या गुणवत्तेचा? तुम्ही अगदी योग्य प्रश्न विचारलाय. सुरुवातीला जेव्हा नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम भारतात आले तेव्हा त्यांना पटापट सबस्क्रायबर्स मिळवायचे होते. हो. त्यासाठी त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटांच्या मोठ्या स्टार्सवर आणि मोठ्या नावांवर पाण्यासारखा पैसा खर्च केला. पण आता त्यांना कळलं आहे की केवळ मोठा स्टार असून चित्रपट चालत नाही. कथाही चांगली असावी लागते. अगदी. त्यामुळे आता ते प्रत्येक चित्रपटावर आंधळेपणाने पैसे लावण्याऐवजी विचारपूर्वक गुंतवणूक करत आहेत. क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवर जास्त लक्ष देत आहेत. हा बाजाराच्या परिपक्वतेचा संकेत आहे. बरोबर. आणि अशाच प्रकारची परिपक्वता किंवा कठोरता बँकिंग क्षेत्रातही सरकार आणू पाहत आहे. त्या नवीन नियमाबद्दल बोलताय का? हो. सरकारने बँकांना त्यांच्या उच्च अधिकाऱ्यांविषयीची कोणतीही प्रतिकूल माहिती, जसे की तपास यंत्रणांकडून आलेली नोटीस, तात्काळ कळवण्याचे निर्देश दिले आहेत. हो, आणि हा कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणजे कंपनी चालवण्याच्या पद्धतीत सुधारणा करण्याचा एक मोठा प्रयत्न आहे. आधी असं व्हायचं का की माहिती लपवली जायची? अनेकदा. एखाद्या मोठ्या अधिकाऱ्यावर चौकशी सुरू असायची, पण ती माहिती लपून त्याची दुसऱ्या मोठ्या पदावर नियुक्ती व्हायची. अच्छा. या नवीन नियमामुळे तसं होणार नाही. यामुळे बँकांच्या संचालक मंडळावर कोणाची नियुक्ती करायची यात अधिक पारदर्शकता येईल. म्हणजे विजय मल्ल्या किंवा नीरव मोदी सारखे घोटाळे भविष्यात टाळता येतील? निदान तसा प्रयत्न तरी आहे. आणि शेवटी एका कॉर्पोरेट यशाची बातमी. रॅकेट कंपनी जी डेटॉल आणि हार्पिक बनवते, हो, त्यांचे ब्रँड्स भारतातील 10 दशलक्ष दुकानांपर्यंत पोहोचले आहेत. ही संख्या प्रचंड आहे. 10 दशलक्ष दुकानांपर्यंत पोहोचणं म्हणजे गंमत नाही. विचार करा, आपल्या गल्लीतल्या छोट्या किराणा दुकानापासून ते मोठ्या मॉलपर्यंत सगळीकडे त्यांचं उत्पादन उपलब्ध आहे. हेच त्यांचं खरं यश आहे. नक्कीच. हे केवळ त्यांच्या वितरण साखळीचे यश नाही, तर ते भारतीय बाजारपेठेची प्रचंड क्षमता आणि भारतीय ग्राहकांची वाढती क्रयशक्ती दाखवतं. तर आजच्या या चर्चेतून आपण हवाई वाहतुकीच्या प्रणालीवरील ताणापासून ते सीमेवरील लष्करी सज्जतेपर्यंत एक मोठा प्रवास केला. हो, आणि सामाजिक आरक्षणाच्या गुंतागुंतीच्या प्रश्नांपासून ते कॉर्पोरेट जगतातील यशापर्यंत. या सगळ्या बातम्या वरवर पाहता वेगवेगळ्या वाटल्या तरी ते आपल्याला एकच गोष्ट सांगतायत. ती म्हणजे प्रत्येक क्षेत्रात सतत बदल होत आहेत आणि हे बदल एकमेकांशी जोडलेले आहेत. एका कंपनीचा गोंधळ हा संपूर्ण प्रणालीच्या ताणाचं लक्षण असू शकतो. तर सीमेवरील एक बोगदा देशाच्या सामरिक धोरणाला बळकटी देऊ शकतो. हे संबंध समजून घेणं महत्वाचे आहे. अगदी बरोबर. या सगळ्या विखुरलेल्या तुकड्यांना एकत्र जोडल्यावर एक मोठं आणि अर्थपूर्ण चित्र दिसू लागतं. आजच्या चर्चेतून एक विचार करण्यासारखा प्रश्न पुढे येतो. कोणता? आपण महाराष्ट्राच्या डिजिटल जमिनीच्या नोंदींच्या बातमीवर बोललो. यामुळे पारदर्शकता येईल, फसवणूक कमी होईल, हे सगळं खरं आहे. हो. पण यावर असा विचार करा की तंत्रज्ञानाच्या या वापरामुळे काही नवीन आव्हानं तर निर्माण होणार नाहीयेत ना? जसं की ग्रामीण भागात जिथे अजूनही अनेकांना स्मार्टफोन नीट वापरता येत नाही, तिथे या डिजिटल प्रणालीचा ते कसा फायदा घेणार? हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि आपल्या जमिनीची इतकी महत्वाची माहिती ऑनलाईन ठेवल्यावर तिच्या सायबर सुरक्षेची काय हमी? या प्रगतीचे काही अनपेक्षित आणि नकारात्मक परिणाम असू शकतात का, ज्याचा विचार आपण आत्ताच करायला हवा?